बहुतांश विद्यार्थी जे आहेत ते डिग्रीच्या असलेल्या सेंटेन्स मध्ये पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह जे सेंटेन्स असतात त्या सेंटेन्स मध्ये थोडंसं प्रॉब्लेम करतात. त्यामुळे इथे जे असलेले सेंटेन्सेस आहेत ते कशा पद्धतीने लक्षात घ्यायचे आणि ते सेंटेन्सेस कशा पद्धतीने एका असलेल्या दुसऱ्या असलेल्या डिग्रीमध्ये पॉझिटिव्ह टू कंपॅरेटिव्ह किंवा कंपॅरेटिव्ह टू सुपरलेटिव्ह किंवा सुपरलेटिव्ह टू पॉझिटिव्ह किंवा पॉझिटिव्ह टू कंपॅरेटिव्ह अशा पद्धतीने त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं, अशा पद्धतीने त्याचं रूपांतर करायचं हे त्याच्या लक्षात येत नाही. त्याकरता हे छोटे छोटे असलेले एक प्रकारचे एक्झाम्पल घेऊन आज आपण हे सेंटेन्सेस ही असलेली डिग्री आहे ती समजून घेणार आहोत. ओके, पॉझिटिव्ह डिग्रीला काय म्हटलं जातं? पीडी. आता ही गोष्ट इथे समजून घ्या. जर एक द मँगो इज स्वीट. ओके, या असलेल्या सेंटेन्स मध्ये कुठल्याही प्रकारची कंपॅरिझन केलेली नाहीये, पण एक प्रकारची क्वालिटी दाखवलेली आहे. कशाची क्वालिटी दाखवली आहे? द मँगोची क्वालिटी दाखवली आहे. अशा प्रकारचं जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स पॉझिटिव्ह डिग्री मध्ये असतं की जिथे क्वालिटी दाखवलेली असते. किंवा आता दुसरा एक प्रकारचा सेंटेन्स घेऊया. राजेश इज टॉल. ओके, इथं काय दाखवलेलं आहे? राजेशची क्वालिटी दाखवली. राजेश कसा आहे? टॉल आहे, म्हणजे उंच आहे. किंवा तिसरा एखादा सेंटेन्स असेल, द फ्लावर इज लवली. ओके, इथं काय दाखवलेलं आहे? फ्लावरची एक प्रकारची क्वालिटी दाखवलेली आहे. म्हणजेच काय, पॉझिटिव्ह डिग्री समजून घेत असताना पॉझिटिव्ह डिग्री मध्ये फक्त क्वालिटी दाखवलेली असते, कुठल्याही प्रकारची कंपॅरिझन केलेली नसते. ओके, ही नंबर 1 ची डिग्री आहे. जी कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये कंपॅरिझन केलेली असते, म्हणजे तुलना केलेली असते. म्हणजेच काय, पहिलेच असलेले जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आपण जर इथे घेतले, समजा उदाहरणार्थ काय घेतलं होतं एक्झाम्पल? राजेश टॉलर दॅन सुरेश. आता इथे पहा, या असलेल्या डिग्रीमध्ये किंवा या असलेल्या सेंटेन्स मध्ये एक प्रकारची कंपॅरिझन केलेली आहे, तुलना केलेली आहे. राजेश आणि सुरेश, म्हणजे राजेश हा सुरेश पेक्षा काय आहे? टॉलर आहे, मोठा आहे. आता दुसरा असलेलं जे सेंटेन्स आपण घेतलं होतं, कुठलं? इज स्वीटर दॅन ऑरेंज. इथे पहा, जे मँगो आहे, आंबा आहे आणि ऑरेंज आहे यांची काय केली आहे? कंपॅरिझन केलेली आहे. त्यामुळे इथं कुठली डिग्री होते? कंपॅरेटिव्ह डिग्री होते. किती नंबरची? 2 नंबरची. आता तिसरंच असल्या प्रकारचं सेंटेन्स जे घेतलं होतं आपण अगोदरचं तेच पाहूया. काय होतं सेंटेन्स? द फ्लावर इज लवलियर दॅन लीफ. आहे की नाही कंपॅरिझन? फ्लावर आणि लीफची काय केली आहे? एक प्रकारची कंपॅरिझन केलेली आहे. त्यामुळं इथं कंपॅरेटिव्ह एक प्रकारची डिग्री होते. ओके, क्लिअर? आता पाहूया 3 नंबरची असलेली सुपरलेटिव्ह डिग्री. या सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवणं आहे, यामध्ये त्या समूहामधून सगळ्यात छान, सगळ्यात चांगला, सगळ्यात उत्तम अशा प्रकारची क्वालिटी आहे ती दर्शवलेली असते. सगळ्या समूहामधून एकाला अशा प्रकारे बाहेर काढून त्याची छान, उत्तम, चांगला, वाईट या प्रकारची क्वालिटी दर्शवलेली असते. त्यामुळं सुपरलेटिव्ह डिग्री अशा प्रकारच्या असलेल्या एक्झाम्पल मध्ये असते. काही एक्झाम्पल्स पाहूया आपण, जे पहिले घेतले होते त्याच एक्झाम्पल्सला फॉरवर्ड करूया, ज्यामुळे तुम्हाला ते एक्झाम्पल सहजपणे लक्षात राहतील की पहिल्या पॉझिटिव्ह मध्ये, नंतर कंपॅरेटिव्ह मध्ये आणि सुपरलेटिव्ह मध्ये तेच एक्झाम्पल कशा पद्धतीनं तयार होतात. ओके, नंबर 1 आपण जे एक्झाम्पल घेतलं होतं, काय घेतलं होतं? राजेश इज tallest boy in the class. बरोबर आहे का नाही? म्हणजे क्लास हा जो समूह आहे, या समूहामधून तो सगळ्यात राजेश टॉलेस्ट आहे, सगळ्यात उंच आहे, ही त्याची क्वालिटी काय केलेली आहे? आपण सांगितलेली आहे. म्हणजे सगळ्या समूहामधून तो कसा चांगला आहे, कसा उत्तम आहे, कसा छान आहे हे दर्शवलेलं आहे. त्यामुळं या असलेल्या सेंटेन्स मध्ये सुपरलेटिव्ह डिग्री एक प्रकारे होते. किंवा दुसरा असलेलं एक प्रकारचं वाक्य घेऊया. द मँगो is the sweetest of all fruits. आतले या सेंटेन्स मध्ये पहा, सगळे जे फ्रुट्स आहेत ना
त्या फ्रुट्स मध्ये मँगो जो आहे म्हणजे जो आंबा आहे तो सगळ्यात स्वीट आहे, म्हणजे सगळ्यात असलेला गोड आहे, ती क्वालिटी एक प्रकारची आपण काय केलेली आहे, दर्शवलेली आहे. त्यामुळे या सेंटेन्स मध्ये सुपरलेटिव्ह डिग्री होते. आणखी तिसरं असलेलं एक्झाम्पल, दी फ्लावर, ते सगळ्यात एक प्रकारचा लवलीएस्ट आहे, या प्रकारची क्वालिटी आपण दर्शवलेली आहे.